दिस इज मी हंसिका अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 25 जून आणि मी आहे ट्रेनमध्ये आणि आपण चाललो आहोत. टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल. तर आपण चाललो आहोत जगन्नाथपुरी. खूप जास्त एक्सायटेड आहे मी. तर उद्या सकाळी 8:30 वाजता आपण उतरू पुरीला. वेळोवेळी अपडेट देतच राहीन. आता आपण ठाणे स्टेशनला पोहोचलो आहे आणि अर्ध्या तासात आपली ट्रेन येणार आहे. फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम वी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम फर्स्ट AC. सो हे असं काहीचं दिसतं आणि आमचं केबिन मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात. हे बघा, हे आमचं केबिन आहे आणि ही खालची माझी सीट आहे. गाइस गुड नाइट. ट्रेन बोर्ड करके अभी हम लोग सो रहे हैं. गुड इव्हनिंग. सो इट्स 8:30 PM आणि आता झोपायची तयारी चालू आहे. सकाळी 9:30 वाजेपर्यंत आपण पुरीला पोहोचू. हॅलो गाइस, सो इट्स 12:30 AM आणि मुझे नींद नहीं आ रही है. दिन भर बस इसी बंद कमरे में बैठे हैं. सुबह कब होगी गाइस? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे. माईक येतोय आवाज? सो दिस इज द नेक्स्ट डे म्हणजे 26 जून आणि उद्या आहे मॅमचा बर्थडे. तर आता थोड्याच वेळात पुरी स्टेशन येणार आहे आणि थोड्याच वेळात आपण उतरणार आहोत आणि थोड्याच वेळात आपली एक्साइटमेंट खतम होणार आहे. आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत आणि आम्ही या प्रायव्हेट केबिनमध्ये 37 आवर्सची जर्नी. बिलकुल वाटलं नाही, अजिबात वाटलं नाही की 37 आवर्स होते. माय गॉड, असं वाटलं की नॉर्मल. हा नाही असं वाटत होतं की नॉर्मल आपण बँड्रा टर्मिनस वरून मथुराला चाललोय. बस इतकं वाटलंच नाही की एवढा वेळ झाला आपण बसलोय. परवा रात्रीपासून आपण बसलोय असं अजिबात वाटलं. पण काय मजा आली यार. इतकं लॅविश आणि कम्फर्टेबल आणि लक्झुरी फील होतं ना. कमाल, खूप मजा आली. पण नेक्स्ट टाइम असं छान होतं. बरं छान होतं. खूप मजा आली गाइज. तुम्ही पण फर्स्ट AC मध्ये नक्कीच ट्रॅव्हल करा. तो ये है हमारे भैया जिन्होंने धन्यवाद भैया जितना भी आपने हमारा ध्यान रखा उसके लिए. हमारा पर्सनली ध्यान रखा भैया ने. मुझे रात को डिनर के लिए चम्मच चाहिए था तो भैया पेंट्री का तक जाके चम्मच ले आए मेरे लिए. थैंक यू भैया. भैया आप पूरे कितने बजे तक पहुंचेंगे? मैडम आप 40 मिनट लगेगा. 40 ही मिनट बाकी है गाइस. भैया कुछ मिलेगा क्या नाश्ते में? नाश्ते में तो अभी खुदा रोड पे आ रहा है. खुदा रोड हाँ होगा तो कुछ बोल दूंगा. लेकिन वेज नॉन वेज अलग बनता है क्या? इसमें इधर नहीं आता. सब एक साथ में बनता. पूरी में ही खा लेंगे. हर ट्रेन में ऐसा ही होता हाँ, है ना? सब ट्रेन में ऐसे रहता है. एक ही चम्मच है, वही नमक भी बनता है, वही में वेज भी बनता है. ये मैं इसको बोलती हूँ, ये मुझे जबरदस्ती वही है। खिलाती है. बोलती हूँ अलग अलग होता है. नहीं आपका सामने बोला तो धो देगा, नहीं तो एक ही चम्मच चिकन देगा, उसके बाद सब्जी भी दे देगा. हे हाँ, त्याला 2-3% चार्जिंग आहे फक्त. भैया मग याला काय थोडाफार होईल चार्ज. तो किती आहे? हा 6 मध्ये त्याच्यात होईल 20 तरी. 20 आहे. मग 40 होईल ना. चल बॅग काढ. चलो गाईज, वी आर पॅकिंग आवर थिंग्स. खाते आता मला खूप काहीच नाहीये ना पण खायला. चकली वगैरे. हा काढ मग. चल छोटी वाली. मी कालचा दिवस म्हणले का तू? इथे मोठे बॅग देतेस का काढून? मी ठेवते मग तिच्यात सामान. ती ब्लॅक पाऊच वगैरे. ही
लगेच 4 पण झालं. पॅकिंग करतोय आम्ही. तिकडेच विसरलेली ना, कारण की पुरी इज अबाउट टू कम. अरे पागल आहे का ग तू? कसं वाटलं? नाही येणार यार ते. कसं वाटलं तुला फर्स्ट एसी मध्ये? चांगलं वाटलं, युनिक होता एक्सपिरियन्स. आणि का असली परत येशील तू नाही, असं फर्स्ट एसी मध्ये परत असं? मी सेकंड एसी प्रेफर करेन. पण फर्स्ट एसी का नाही? इतकं छान प्रायव्हेट होतं सगळं. हा, लक्झुरी होतं, कम्फर्ट होतं, एवढी मोठी सीट होती, याच्यावर 2 जण झोपते. मला नाही आवडत कम्फर्ट. बट मला आवडतं आणि मी करणार आहे याच्या पुढे फर्स्ट एसी मध्ये ट्रॅव्हल. प्लीज डू, प्लीज गो अहेड. शाळा ओ माय गॉड, खूप जड आहे. कशी करणार? वाव, टू मच जड इज खूप मच जड गाईज. आय नीड यू टू. तुझं रबर पडलंय खाली. थंडी खूप, त्याने केलं नाही का कमी यार? खूप थंडी वाजते. काय मस्त आहे वाटतं यार. एक ट्रेन बघितली आता मी बाहेर, त्याच्यावर रथ होता. मेरे जग्गू का घर आ गया. मेरे तो काय बिहारी आहे? तो मला एवढे दिवस झाले साईन देत होता. तुला दिली का? मला पण देत होता. तो काय बिहारी नाहीये. बिहारी असो जग्गू असो, हाय माझा. पुरी आलं, पुरी. अरे चल भाई, तिकडून आलंय स्टेशन. Guys, we have checked into this Airbnb, which is very near from the railway station, है ना? तर असं काहीसं इकडे आहे. इथे एक बेड एक्स्ट्रा आहे, ज्याची आम्हाला अजिबात गरज नाही आहे. इट्स डे 1 इन पुरी. आणि इकडे आम्ही जेवण ऑर्डर केलंय. सोनूसाठी नूडल्स, बिर्याणी आणि मशरूम पनीर मंचुरियन घेतलं असतं. Plates are very nice. So we have ordered this Manchurian Szechuan noodles for her. Paneer mushroom Manchurian for me and veg biryani for me. Let's get started. तर आज आहे 27. मी बोललेली तुला नको आता. तर आज आहे 27 जून आणि आत्ताच आमचं सेलिब्रेशन झालं आहे. रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि आम्ही केक वगैरे काहीच खाल्लं नाही आहे. आम्ही केक कट केला आहे आणि डायरेक्ट तो आम्ही फ्रीजमध्ये ठेवला आहे. आणि उद्या सकाळी आम्हाला 5:30 वाजता निघायचं आहे दर्शनासाठी जग्गूच्या. त्यामुळे वी आर एक्सायटेड. आणि आता आम्हाला लवकर झोपायचं आहे, कारण सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे. Hello guys, good morning. So this is the day of my जन्मदिन, 27 जून. आणि या दिवसाची आम्ही 1 हफ्त्यापासून वाट बघत होतो. आणि आता आम्ही निघालो आहे रूमच्या बाहेर. इट्स 11:45 आणि खूप गरमी आहे, त्यामुळे मी काही मेकअप नाही केला आहे. फक्त त्यामुळे आम्ही मेकअप नाही केला आहे. पण आता आम्ही चाललो आहे कुठे ते तुम्हाला दाखवते. आपण पोहोचलो आहोत, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. चला आता आपण आत जाऊयात. अशी एंट्री आहे. आम्ही इथेच स्टे बुक करणार होतो, बट फुल झालं. चलेगा भैया? राधे श्याम, राधे श्याम, राधे राधे भैया.
कैसा लग रहा है गर्मी में? अभी अभी आए हैं क्या आप लोग? अच्छा, तो अभी बंद कर रहे हैं या लगा रहे? बढ़िया है, बढ़िया है। कब आए थे आप लोग? अच्छा, कैसा लग रहा है आपको? बहुत ज्यादा गर्मी है सच में। चलो मिलते हैं। राधे श्याम। राधे श्याम। सो दिस इज द मेन एंट्रेंस। तर आता कथा संपली आहे. खूप मजा आली. आता थोड्याच वेळात इकडून आपण प्रसादी करून जाणार आहोत रूमला. तर इकडे आता आम्ही प्रसादम घेतलंय. वरण भात, मिक्स कसली तरी भाजी आहे, छोले, पुरी आणि स्वीट. तर आता आपण निघालेलो आहोत दर्शनाला जायला. तर वातावरण पावसाचं थोडंफार झालं आहे, पण तरीसुद्धा खूप जास्त गरमी आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. बघूयात. खूप सारे मला हे आले. आता थोड्याच वेळात आपल्याला दिसणार आहे मंदिर. काय नको करूस. तर आता आपण पोहोचतोय मंदिराजवळ. तर फायनली वेट इज ओव्हर आणि आम्ही आता पोहोचतोय. काहीच मिनिटात, काहीच सेकंडमध्ये वी आर ऑलमोस्ट देअर. आम्ही पोहोचलोय. तर आम्ही पोहोचलोय फायनली. मंदिराच्या बाहेर आहोत, पश्चिम द्वारच्या बाहेर आहोत आणि आता पश्चिम द्वारवरून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर आणि खूप जास्त गरमी होती आणि दर्शन झाल्यानंतर आपण महाप्रसाद सुद्धा घेतला आणि खूप छान फीलिंग आहे. आणि मे बी आम्ही उद्या किंवा परवा पण जाऊ दर्शनाला परत एकदा, कारण खूप गर्दी आणि खूप गरमी असल्यामुळे व्यवस्थित दर्शन नाही झालं. आणि फोन बाहेरच आम्ही लॉकरमध्ये ठेवले होते, कारण आत फोन अलाउड नव्हते. हॅलो गाईज, सो दिस इज दी सेम डे आणि दर्शन करून आपण आलेलो आहोत. आय कांट इवन एक्सप्रेस फीलिंग ती की जेव्हा नीलचक्र दिसलं, नीलचक्र दिसल्यानंतरची जी फीलिंग, आतमध्ये जाण्याची एक्साइटमेंट, आतमध्ये गेल्यानंतर गर्भगृहाचं दर्शन खूप सुंदर, खूप जास्त सुंदर. मी एक्सप्रेस नाही करू शकत शब्दात ती फिलिंग. मी फक्त एवढंच सांगेन की जेवढे पण तुम्ही हे व्हिडिओ बघताय, आत्ता जेवढे पण लोक हे ब्लॉग बघताय, हे व्हिडिओ बघताय, प्लीज 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 पूर्ण लाईफमध्ये एकदा तरी जगन्नाथपुरी धामला येऊन दर्शन करा. कारण
मला एक्सप्रेस नाही करता येते. मी फक्त एवढंच सांगेन की नक्की 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 दर्शन करा. कारण जर आपण आलो आहे, आपला जन्म झाला आहे, तर या जन्मामध्ये एकदा तरी नक्कीच दर्शन केलंच पाहिजे जगन्नाथपुरी धामला येऊन. कुठेही जाऊ नका, कुठेही जाऊ नका, पण जगन्नाथपुरी धामला येऊन या पूर्ण आयुष्यात एकदा तरी दर्शन करा, एवढं मी तुम्हाला सांगेन. आणि बेस्ट एक्सपिरियन्स असेल लाईफचा, बेस्ट फिलिंग असेल लाईफची, ती फिलिंग आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही पूर्ण लाईफमध्ये कुठेच फील नाही करू शकत, कुठेच एक्सपिरियन्स नाही करू शकत. ही माझी गॅरंटी आहे आणि हे माझे वर्ड्स आहेत. त्यामुळे नक्की 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 विजिट करा जगन्नाथपुरीला. आणि विजिट केल्यानंतर कॉमेंटमध्ये येऊन तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा, नक्की शेअर करा. आणि थँक्यू सो मच हे व्हिडिओ बघण्यासाठी पूर्ण. तर आजचा सुंदर दिवस इथेच एंड होतो आहे. अजून आपले 2 दिवस बाकी आहेत. तर उद्याचा प्लॅन असा असणार आहे की उद्या आपण पहिले कथेसाठी जाणार आहोत, कथा अटेंड करणार आहोत, आनंद करणार आहोत. आणि कथेनंतर उद्या मे बी संध्याकाळी अजून 1-2 उत्सव असतील, ते आपण अटेंड करणार आहोत. आणि परवा स्नान पौर्णिमा असणार आहे. तर तिचंसुद्धा दर्शन होण्याचं भाग्य आपल्याला मिळेल. आपण ट्राय करूयात दर्शन करायचं, तिथपर्यंत पोहोचण्याचं. भरपूर जास्त गर्दी आहे, भरपूर जास्त गरमी आहे. त्यामुळे आपण आपले 100% देऊन दर्शन करायचं ट्राय करूया स्नानपौर्णिमाचं. परवाच्या दिवशी स्नानपौर्णिमाचं दर्शन असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि सकाळच्या सत्रामध्ये कथा असणार आहे. तर असा काहीसा प्लॅन आहे उद्या आणि परवाचा. आणि 30 तारखेला आपली ट्रेन असणार आहे. त्यामुळे येणारे पण व्हिडिओज बघायला विसरू नका, येणारे अपडेट्स बघायला विसरू नका. त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. राधे राधे. जय जगन्नाथ.